नमस्ते, मी स्नेहल गरपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहुयात आजची विशेष बातमी. जनगणना मोहीम हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. राष्ट्राच्या व्यापक नियोजनासाठी जनगणना आवश्यक आहे. ही जनगणना करताना सर्वांनी काळजीपूर्वक काम करावे. यात कोणतेही प्रकारचे त्रुटी राहता कामा नये. कोल्हापूर जिल्ह्याच्या परंपरेला जोपासत जनगणना मोहीम 100% यशस्वी करावी, अशा शब्दात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज उपस्थित प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा दिल्या. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य सभागृहात जनगणना संचालनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने 3 दिवसीय कार्यशाळेचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यांच्या अंतिम दिवशी उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, कोल्हापूर मनपा उपायुक्त परितोष कंकाल, इचलकरंजी मनपा उपायुक्त नंदू परळकर, करमणूककर अधिकारी तेजस्विनी पाटील, तहसीलदार हनुमंत म्हेत्रे, जनगणना सहाय्यक निदेशक वीरेंद्र दीक्षित, समन्वयक मयूर पवार, तहसीलदार नितीन धापसे पाटील आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले, जनगणना 2 टप्प्यात असून त्यांच्या यातील पहिला टप्पा मे-जून 2026 तर दुसरा टप्पा फेब्रुवारी 2027 या कालावधीमध्ये राबवण्यात येणार आहे. या प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षकांनी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करून प्रत्यक्ष फील्डवर काम करावे. यासाठी सर्व नगरपरिषद मुख्याधिकारी, तहसीलदार आणि मनपाच्या चार्ज ऑफिसरनी कार्यरत राहावे अशी सूचना करून जिल्ह्यात जनगणना कक्ष सुरू करण्यात आला असून मास्टर ट्रेनरची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. तसेच डिजिटल जनगणना असल्याने यात अचूकता येईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. या प्रसंगी जनगणना कशा पद्धतीने मोजावयाची याबाबतीत प्रगणकांसाठी बनवण्यात आलेल्या नियमावलींचे सादरीकरण श्री दीक्षित यांनी केले. या कार्यशाळेसाठी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह संबंधित लिपिक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा SP9 मराठी. युअर टाइम, युअर न्यूज. धन्यवाद.